IPPB ओपन करण्यासाठी पहिलं नेट आणि लोकेशन चालू करा. प्ले स्टोअरमध्ये जा. सर्च बॉक्समध्ये IPPB मोबाईल बँकिंग सर्च करा. तर इथे बघा 2 नंबरला हे इन्स्टॉल करा. ओके. आता हे ॲप इन्स्टॉल होत आहे. ओपन. आता ओपन म्हणून ऑप्शन येईल बघा. हां, ओपन केलं. आता हे जे परमिशन विचारत आहे सर्व परमिशनला अलाव करा. अलाव केल्यानंतर लॉग इन नाव हा ऑप्शन येतो. तिथेही काही विचारल्यास अलाव करायला विसरू नका. परमिशन अलाव केलं. तुमचं सिम कंपल्सरी सिम 1 मध्येच असायला पाहिजे. सिम सिलेक्ट करा आणि खाली कंटिन्यू करा. परत परमिशन विचारलं तर अलाव करा. आता हे ऑटोमॅटिक मेसेज सेंड करेल आणि आपलं अकाउंट नंबर सगळं घालायचं ऑप्शन येईल. आता इथे आपल्याला IPPBचा खाता काढल्यावर जो अकाउंट नंबर दिलेला असतो तो अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्याखाली कस्टमर ID घालायचा आहे. कस्टमर ID म्हणजे आपल्या IPPB कार्डवर CIF ID या नावाने असतो. त्याच्यानंतर जन्मतारीख घालायचं आहे. जन्मतारीख घालण्यासाठी अगोदर आपल्याला जन्मवर्ष सिलेक्ट करावं लागेल. हे बघा इथं 2026 लिहिलेलं आहे. त्याला ओके करायचं. मग त्यानंतर आपला जो काही जन्मवर्ष असेल, आता माझा 1990 आहे, मी 1990 सिलेक्ट केला. त्याच्यानंतर महिना सिलेक्ट केला नोव्हेंबर सिलेक्ट केल्यानंतर तारीख, म्हणजे माझा 18 तारीख आहे म्हणून मी 18 तारीख सिलेक्ट केलेला आहे. मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येतो. त्याच्यानंतर या 4 गोष्टी झाल्यानंतर सबमिट करा. इथे आपल्याला MPIN घालायला सांगतो. MPIN म्हणजे आपला स्वतःचा पिन जो ॲप ओपन करण्यासाठी आपल्याला लागतो. मी माझा आणि तो पिन वर आणि खाली 2 वेळा घालायचा असतो. आता इथे मी माझा पिन घालत आहे. 1 वेळा 2 वेळा 2 वेळा टाकलं. 2 वेळा टाकलेलं मी व्हेरीफाय केलं आणि आता कंटिन्यू. त्याच्यानंतर इथे आपल्याला 4 प्रश्न विचारले जाते. त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. म्हणजे जन्मगाव म्हणा, शिक्षकांचे नाव, मित्राचे नाव, असं 4 प्रश्न विचारलेले असतात. त्या 4 प्रश्नांचे जे काही उत्तरे असतील ते आपल्याला घालायचे आहेत आणि ती उत्तरे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, जेणेकरून पुढच्या वेळी ज्यावेळी आपण ॲप ओपन करतो त्यावेळी ते प्रश्न विचारतो. आता 4 प्रश्नांची उत्तरे टाकून झाली. आता कंटिन्यू केला. कंटिन्यू केल्यावर ऑटोमॅटिक OTP घेऊन ॲप आपला लॉग इन होऊन जातो. आता हे बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. आता ॲप ओपन करण्यासाठी आपण 4 अंकी पिन जो घातला आहे तो घातला. आता ॲप ओपन झाला. ओपन झाल्यावर इथं साईडला जो बटन आहे डोळ्याचा तिथं टच केला की आपल्याला बॅलन्स दिसतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.